ज्योतिबा मंदिरात नेमकं काय घडलं? पुजाऱ्यांवर गंभीर आरोप. श्री ज्योतिबा मंदिरातील कथित गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करून पंढरपूरच्या धर्तीवर मोजक्या पुजाऱ्यांची पगारी नियुक्ती करावी अशी ठाम मागणी परितेसह पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. भाविकांना मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असं निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. परिते गावाच्या वार्षिक यात्रेनिमित्त 22 तारखेला 500 ग्रामस्थ सासनकाठी पूजनासाठी ज्योतिबा गडावर गेले होते. यावेळी हलकी वादनावर पुजारी आणि ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचं रूपांतर हे मारामारीत झालं. या घटनेत काही पुजाऱ्यांनी भाविकांना मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसंच ग्रामस्थांची बदनामी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सोमवारी ग्रामस्थांनी मोर्चा काढत परिते गावचे सरपंच मनोज पाटील, शेतकरी सेनेचे राज्य सचिव जनार्दन पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी येडगे यांना निवेदन सादर केलं. पुजाऱ्याशी थेट आर्थिक व्यवहार करून व्हीआयपी दर्शन देण्याची पद्धत तात्काळ बंद करावी, तसेच प्रशासनाच्या अधिकृत दानपेट्या व्यतिरिक्त इतर देणगी पात्रे हटवावीत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. अशाच अपडेट्ससाठी story.marathi ला सबस्क्राईब करा.